लाईट फोकस समोर आलेला कापड हटवण्यासाठी मंडपावर चढलेल्या मुलाचा पाय घसरून खाली पडल्याने मृत्यू झाला. रवी लक्ष्मण पवार, वय 16, राहणार चैतन्यनगर पाठीमागे असे त्या मुलाचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी 9:15च्या सुमारास घडली. त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घरात धार्मिक कार्यक्रम असल्याने रवी आणि त्यांचे कुटुंब जय्यत तयारी करत होते. त्यावेळी उभारण्यात आलेल्या मंडपाला लाईटचे फोकस लावण्यात आले होते. ते फोकस हटवण्यासाठी रवी हा मंडपावर चढला, पण अचानक त्याचा पाय घसरल्याने तो थेट जमिनीवर पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे आई वडिलांनी त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले, पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही वार्ता कळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, 5 भाऊ असा परिवार आहे. त्याच्या घरची परिस्थिती खूप हलाखीची असून आई वडील मिळेल ते काम करतात. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रवी याला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. याची नोंद झाली, पण शवविच्छेदन न करता मृतदेह ताब्यात द्या अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. यामुळे खूप उशिरापर्यंत हॉस्पिटलमध्ये तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, विजापूर नाक्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन पवार आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर गटनेते नरेंद्र काळे यांनी ही घटनास्थळी भेट देऊन नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.